यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महापालिका आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या प्रभाग रचना या संदर्भात राज्य सरकारचे आदेश आलेले आहेत। प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारचे आदेश आलेत। अ, ब आणि क वर्ग पालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश आहेत। आगामी निवडणुकांसाठी शासनाकडून हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे। तर 4 महिन्यांच्या आतमध्ये निवडणुका घ्या असं कोर्टाने म्हटलेलं होतं। त्यानुसार तयारी सुरू झाली असतानाच आता प्रभाग रचना केली जाणार आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, ही प्रभाग रचना आता कधीपर्यंत केली जाईल आणि कशी असेल? फराळ खरं तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होईल या प्रश्नाचं उत्तर आता सापडलं असं म्हणावं लागेल। कारण राज्य निवडणूक आयोगाने जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता राज्यातल्या महानगरपालिकांना जे आहे प्रभाग रचना करण्यासंदर्भातले आदेश जे आहेत ते आज जारी करण्यात आलेले आहेत। आणि या आदेश देत असताना महानगरपालिकांचं वर्गीकरण देखील करण्यात आलेलं आहे। या वर्गीकरणानुसार नागपूर महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका अ वर्गात, तर ठाणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ब वर्गात ठेवण्यात आलेल्या। आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकारने निर्णय घेतला होता त्याच पद्धतीनं 4 वार्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीनं ही सगळी रचना असणार आहे। अपवादात्मक स्थितीमध्ये काही ठिकाणी 3 वार्डांचा तर काही ठिकाणी जे आहे ते 5 वार्डांचा प्रभाग असण्याची शक्यता आहे। मात्र साधारणतः राज्यभरातल्या महानगरपालिकांमध्ये 4 वार्डाचा मिळून एक प्रभाग या प्रभाग पद्धतीनंच निवडणुका होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। सोबतच निवडणूक आयोगाने जे पत्र महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं आहे त्यामध्ये प्रभाग रचना कशी असावी, लोकसंख्या किती असावी या सगळ्या बाबतीतलं जे आहे ते सगळ्या डिटेल्स सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत। त्यामुळे आता महानगरपालिका आयुक्तांकडून प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाल्यानंतर बरोबर आहे। एकूणच उदय, असं म्हणता येईल की कोर्टानेही याविषयी सूचना दिलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचं कशा पद्धतीने पालन केलं जातं ते आपल्याला बघावं लागेल। त्यांचं पालन करून कशी ही प्रभाग रचना होते त्याविषयी उत्सुकता आहे। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।